नमस्कार मित्रांनो, मी आहे मनोज आणि मी आपल्या सर्वांचं ज्ञानस्तंभ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आम्ही आमच्या चॅनलवरती जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरे केले जाणारे जे महत्त्वाचे दिवस आहेत त्यांची सिरीज घेऊन आलो आहोत. तर त्या प्रत्येक दिवसाचं काय महत्त्व आहे, काय उद्देश आहे आणि तो दिवस का साजरा केला जातो, त्याची थीम काय आहे, ह्यासाठी याची सगळी इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक दिवसाचं महत्त्व, उद्देश वगैरे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. त्यासाठी या व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. तसंच हा व्हिडिओ लाईक शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस आणि त्यांचे उद्देश काय आहेत हे सुद्धा पाहूयात. 1 जानेवारी हा जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक कुटुंब दिवसाची जी थीम आहे 2025 वर्षासाठीची, एक जग, एक कुटुंब आणि पिढ्यांमध्ये नातेसंबंधाचे ऋणानुबंध स्थापन करणे ही आहे. परंतु ह्या दिवसाचे जे महत्त्व किंवा का दिवस हा साजरा केला जातो याचे जे उद्देश आहेत ते हे 2 खूप महत्त्वाचे उद्देश आहेत. ते म्हणजे कुटुंबातील बंधनांचे महत्त्व अधोरेखित करणे व प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यास प्रोत्साहित करणे. ह्या संपूर्ण दिवसाचं जे महत्त्व आहे सारांशाने जर बघायचं झालं तर आपल्याला हे इथं दाखवण्यात आलेलं आहे, जे की कुटुंब व्यवस्थेमध्ये शांतता वाढीस लागणे ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. हे इथं जागतिक कुटुंब दिवसाच्या निमित्तानं हे सारांश त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर 15 मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ठरावाद्वारे हा दिवस घोषित केलेला आहे. भारतामध्ये हाच दिवस कुटुंब दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता दिवस? तर 15 मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस भारतामध्ये कुटुंब दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर या जागतिक ब्रेल दिवसाची जी थीम आहे 2025 वर्षासाठीची, दृष्टिहीनांसाठीची असलेली सुलभता आणि समावेशकता साजरी करणे व त्यामध्ये नवीनतम सुधारणा घडवून आणणे ही आहे. लुईस ब्रेल ह्या शास्त्रज्ञाच्या नावाने हा दिवस साजरा करण्यात येतो, जो की 4 जानेवारी ही यांची जन्मतारीख सुद्धा आहे. ब्रेल या लेखन प्रणालीचे निर्माता म्हणून यांना ओळखण्यात येते. जर हे जे सायंटिस्ट आहेत लुईस ब्रेल हे काही जन्मतःच आंधळी नव्हते. मुळातच हे जेव्हा ह्यांच्या वडिलांच्या पाठीमागे वयाच्या 4थ्या वर्षी हे वडिलांसोबत त्यांच्या शेतामध्ये गेले होते. पण धारदार, टोकदार जे काही अंकुशदार चिमटा होता होय, तो त्यांच्या डोळ्यामध्ये लागल्यामुळे त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. पण त्या काळामध्ये तशी सोय नव्हती, की अशा काही सर्जरीज करण्यासाठी किंवा अशा काही उपचार करण्यासाठी कुठलीही सोय नसल्यामुळे त्यांचा तो डोळा बरा होऊ शकला नाही. आणि त्यामुळे त्यातून त्यांना त्या एका डोळ्याचं इन्फेक्शन दुसऱ्या डोळ्यामध्ये पसरल्यामुळे यांना दोन्हीही डोळ्यांना अपंगत्व आलेलं आहे त्याकाळी, म्हणजेच आंधळे झालेले आहेत हे. परंतु ह्यांच्यातील जे शिक्षणाची ओढ जी होती, शिक्षणामुळे ह्यांना काही शांत बसलेले नाहीत हे कधी. शिक्षण शिकण्यासाठी यांनी स्वतःसाठी एक लिपी तयार केली, जे की स्वतःच्या वापरासाठी तयार केली यांनी, आणि तीच लिपी आज मधील सगळ्याच अंध व्यक्तींसाठी शिक्षणासाठी वापरण्यात येते. त्याच लिपीला आज ब्रेल लिपी म्हणून सुद्धा ओळखण्यात येते. म्हणूनच यांच्या नावाने हा दिवस साजरा करण्यात येतो. नोव्हेंबर 2018 मध्ये जागतिक ब्रेल दिवसाची घोषणा ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेद्वारे करण्यात आलेली आहे. 5 जानेवारी हा राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 5 जानेवारी ह्या राष्ट्रीय पक्षी दिवसाची जी थीम आहे 2025 या वर्षासाठीची, ती आहे ती पक्ष्यांना अनुकूल शहरे आणि समुदायांची निर्मिती करणे ही आहे. जो राष्ट्रीय पक्षी दिवस आहे हा सुरुवातीला सर्वप्रथम एव्हियन वेलफेअर कोअलिशन अँड बॉर्न फ्री USA ह्या 2 संस्थांच्या संयुक्ताने हे दिवसाची सुरुवात केलेली होती. परंतु ह्या दिवसाचं महत्त्व ओळखून जगामध्ये बऱ्याच देशांनी ह्या दिवसाचा अवलंब केला आणि तो दिवस साजरा करण्यासही सुरुवात केलेली आहे. आणि ह्या दिवसाचे जे मेन महत्त्वाचे जे उद्देश आहेत ते 2 हे खूप महत्त्वाचे उद्देश आहेत. यातून तुम्हाला दिसेल पण याचं महत्त्व काय आहे ते. नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातीबद्दल जागरूकता निर्माण करणे व
पक्ष्यांच्या निवासाची सोय तयार करणे, जी काही वनातील असो किंवा बंदिस्त असो. बंदिस्तमध्ये म्हणजे काय असतं, की पक्षी अभयारण्य बनवणे, पक्षी संग्रहालय बनवणे, प्राणी संग्रहालय बनवणे, ह्या अशा गोष्टी आहेत, की जे बंदिस्त असणार आहेत निवासाची सोय पक्ष्यांसाठी, जी की शहरी भागात सुद्धा असू शकते आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा असू शकते. जे वनामध्ये सुद्धा असू शकते. 9 जानेवारी हा राष्ट्रीय भारतातला प्रवासी भारतीय दिवस म्हणून ओळखण्यात येतो आणि तो दिवस साजराही केला जातो तशा पद्धतीने. तर प्रवासी भारतीय दिवस म्हणजे काय आहे? तर याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. प्रवासी भारतीय दिवस म्हणजेच काय? तर जे असे लोकं आहेत, की जे मूळचे भारतीय आहेत, पण ते परदेशात जाऊन स्थायिक झालेले आहेत रोजगाराच्या संधीमुळे आणि आज स्थायिक तर झालेले आहेत, पण त्यांनी परदेशी नागरिकत्व सुद्धा घेतलेलं नाही. असे लोकं म्हणजे भारतीय जे आहेत ते आणि त्या लोकांनी काय केलेलं आहे, की बाहेर जाऊन जे परकीय चलन ते कमवतात, ते भारत देशामध्ये त्यांच्या जे काही फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्याच्यातून भारतीय गव्हर्नमेंटला सुद्धा त्याचा फायदा होतो. जे परकीय चलन त्यांच्याकडे गोळा होतं त्या त्या स्वरूपातून. म्हणून त्यांच्या नावाने हा दिवस साजरा करण्यात येतो. तर ह्या दिवसाची जी थीम आहे 2025 ची ही आहे, की परदेशातील भारतीय समुदाय म्हणजेच डायस्पोरा. डायस्पोरा असं म्हणलं जातं त्यांना इंग्लिशमध्ये. तर डायस्पोराचे विकसित भारत घडवण्यामागील योगदान. डायस्पोराचे म्हणजे परदेशातील भारतीय समुदायाचे. तर ह्यांच्याबद्दल एक कार्यक्रम झाला होता, की प्रवासी भारतीय दिवसाचा एक कार्यक्रम झाला होता. तो 18वा कार्यक्रम होता. प्रवासी भारतीय दिवस परिषद म्हणून. तो ओडिशा राज्यामध्ये भुवनेश्वर येथे झालेला आहे. ह्या आजच्या दिवसासाठी 9 जानेवारी ह्या दिवसासाठी झालेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जे होते ते ओडिशा राज्य सरकार आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते. जे जे काही आपले प्रवासी भारतीय म्हणजे जे काही दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित झालेले आहेत व ते तिथून पैसे कमवत असतात. त्या लोकांनी जे पैसे पाठवलेले आहेत भारतामध्ये परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये तर त्याचा जो वाटा होता 2024 मध्ये तो $129.1 बिलियन होता. तर 1 बिलियन म्हणजे 100 करोड होतं, 100 कोटी रुपये होतात. तर 129.1 बिलियन म्हणल्यानंतर तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. तर जो काही त्यांनी वाटा पाठवलेला आहे, तो जागतिक परतावा म्हणजे जगातील प्रत्येक देशातील लोक स्थलांतरित होऊन जिकडे-तिकडे जाऊन पैसे कमवत असतात. तर त्या जागतिक परताव्याचा जो वाटा आहे, तो 14.3% चा वाटा तो भारताच्या नागरिकांनी परदेशामध्ये राहून तो भारतामध्ये पाठवलेला आहे. एवढा मोठा वाटा हा आपल्या परदेशी भारतीय नागरिकांनी पाठवला आहे. या कार्याला अनुसरूनच हा दिवस साजरा करण्यात येतो. तर आणखीन एक कारण आहे महत्त्वाचं म्हणजे, की हा दिवस साजरा करण्यामागे महात्मा गांधीजी हे आफ्रिकेतून भारतात परत आले होते, ज्यांचे की बॅरिस्टरचे शिक्षण पूर्ण करून 9 जानेवारी 1915 या दिवशी. ह्या सुद्धा कारणामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो. 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर त्या जागतिक हिंदी दिवसाची 2025 ची जी थीम आहे, ती एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा जागतिक आवाज अशी आहे. तर जागतिक हिंदी दिवस हा ह्याच दिवशी का साजरा केला जातो? तर जानेवारी 1975 मध्ये पहिली जागतिक हिंदी परिषद ही साजरी करण्यात आलेली होती. याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. पहिली जागतिक हिंदी परिषद ही भारतातील नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भरवण्यात आलेली होती. 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर राष्ट्रीय युवा दिवसाची जी थीम आहे 2025 या वर्षासाठीची, ती शाश्वत भविष्यासाठी जबाबदारीने आणि आनंदाने राष्ट्राच्या प्रगतीसाठी आकार देणारे युवक, ही अशीच थीम या दिवसाची थीम आहे. तर हा दिवस का साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंद यांची जयंती ही या दिवशी आहे. म्हणजेच त्यांचा जन्मदिवस जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी भारतीय गव्हर्नमेंटने ठरलेलं आहे. तर ह्याची घोषणा ही 1984 साली करण्यात आलेली होती व 1985 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. 15 जानेवारी हा भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर ह्या भारतीय लष्कर दिनाची जी थीम आहे 2025 या वर्षासाठीची समर्थ भारत व सक्षम सेना अशी ही थीम आहे. तर ह्या भारतीय लष्कर दिनाचे जे प्रतीक आहेत, जे भारतीय सैनिकांच्या कार्यास लागू होतात, ते म्हणजे त्याग, शौर्य आणि बलिदान हे 3 प्रतीक म्हणून ग्राह्य धरलेले आहेत. तर भारतीय सैनिकांच्या कार्यास एक मानवंदना म्हणून सैनिक कवायती व समारंभ साजरे केले जातात त्या दिवशी. तर ह्या सैनिक कवायती व समारंभाचे जे नेहमीचे ठिकाण आहे ते दिल्ली आहे कवायतीसाठी. परंतु
77वी परेड म्हणजे 2025ची जी परेड जी झालेली आहे ती पुणे येथे झालेली आहे. तर पुणे येथेच का ही परेड घेण्यात आली? तर के.एम. करियप्पा म्हणजेच कोडांडेरा मडाप्पा करियप्पा जे की 28 जानेवारी 1899 मध्ये म्हैसूर राज्यामध्ये कुर्ग जिल्ह्यामध्ये हे जन्मलेले आहेत आणि 15 मे 1993 रोजी बेंगलुरू येथे मरण पावलेले आहेत. जे की पहिले भारतीय सेना प्रमुख म्हणून यांना ओळखण्यात येते. यांच्या जी काही पहिले भारतीय सेनाप्रमुख म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे, या नियुक्तीच्या स्मरणार्थ ही परेड जी आहे ती पुणे येथे घेण्यात आलेली होती. हे के.एम. करियप्पा जे आहेत ते पहिले भारतीय वंशाचे फर्स्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणजेच जनरल म्हणजेच कमांडर इन चीफ किंवा मेजर जनरल सुद्धा म्हणलं जाऊ शकतं. असे हे पहिले भारतीय वंशाचे जे व्यक्ती आहेत, जे की भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली या स्मरणार्थ हा दिवस साजरा ह्या दिवसात जी परेड होती ती पुणे येथे भरवण्यात आलेली होती. 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाची जी थीम आहे ती शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास ही अशी ही थीम आहे 2025 या वर्षासाठीची. स्टार्टअप महाकुंभ म्हणजे जे काही या स्टार्टअप उद्योगांचा जो मेळावा भरलेला होता ते 3 ते 5 एप्रिल 2025 येथे भारत मंडपम, नवी दिल्ली इथे भरण्यात आलेला होता. जे स्टार्टअप इंडियाद्वारे जे काही उद्देश ठरवण्यात आलेले आहेत ह्या दिवसासाठीचे ते आर्थिक विकासाचा प्रमुख चालक व समावेशक आणि उत्साही उद्योजक परिसंस्थेला चालना देणे हे याचे मुख्य उद्देश आहेत. आणि ह्याद्वारे जे काही भारतामधील जे स्टार्टअप उद्योग सुरू झालेले आहेत ह्या त्यांच्यासाठी त्यांच्या स्मरणात हा दिवस साजरा करण्यात येतो. 11 जानेवारी हा राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर ह्या राष्ट्रीय लसीकरण दिनाची जी थीम आहे 2025 या वर्षासाठीची, मानवतेच्या दृष्टीने लसीकरण सर्वांसाठी शक्य आहे, ही आहे. तर हा दिवस साजरा करण्यात येतो त्याचं कारण काय आहे, की रोग प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. मूळतः हे याचा उद्देश आहे. म्हणजे मुख्य कारण हे याचं आहे. जर आता याचे जे मुख्य उद्देश जे आहेत ते हे इथं आपण खाली पाहणार आहोत. लसीकरणाच्या फायद्याविषयी जागरूकता पसरवणे आणि ग्रामीण भागात जीवनरक्षक लसींची उपलब्धता सुनिश्चित करणे हे याचे मुख्य उद्देश आहेत. जे राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करण्यामागे किंवा ज्या वेगवेगळ्या जे काही आजार आहेत त्यासाठी आता कोरोनामध्ये सुद्धा लसीकरण दिलेलंच होतं. हे सुद्धा ह्या दिवसाच्या अनुषंगाने साजरा करण्यात येतो. 19 जानेवारी हा जागतिक धर्म दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जानेवारीच्या 3ऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. परंतु ह्या दिवसाची जी स्थापना जी आहे किंवा हा दिवस सुरुवातीला कोणापासून साजरा करण्यात येऊ लागला, तर ते म्हणजे बहाई या धर्माद्वारे ह्या दिवसाची स्थापना करण्यात आली. बहाई म्हणजे काय आहे, तर मिर्झा हुसेन अली हे जे एक पर्शियन प्रॉफिट होते. पर्शियन प्रॉफिट म्हणजे कोण? तर प्रेषित किंवा पैगंबर सुद्धा म्हणून ओळखला जातो. प्रॉफिट या शब्दाचा अर्थ हाच आहे, पैगंबर किंवा प्रेषित असं सुद्धा म्हणलं जातं किंवा देवदूत असं सुद्धा म्हणलं जातं. तर ते पर्शियन समुदायाचा जो प्रॉफिट किंवा पैगंबर किंवा प्रेषित होता, जी काही धार्मिक आकृती म्हणून सुद्धा ओळखण्यात येतो ह्या व्यक्तीला. ह्यांनी ह्या दिवसाची जी जागतिक धर्म दिनाची 19व्या शतकाच्या मध्यामध्ये स्थापना केलेली आहे. पण हा बहाई जो धर्म आहे तो इराणमध्ये 19व्या शतकाच्या मध्यार्थ उदयास आलेला आहे. ह्या दिवसाची अशी कोणतीही विशिष्ट अशी थीम नाही, परंतु सर्व धर्म समभाव आहे, समान आहेत. हे या पर्शियन धर्माने सर्वसाधारण ह्यांची एक शिकवण आहे. उद्देश जे आहेत ह्या जागतिक धर्म दिनाचे ते म्हणजे विविध धर्म आणि आध्यात्मिक श्रद्धामध्ये सुसंवादी समज आणि आदर वाढविणे, जागतिक एकतेची भावना निर्माण करणे हे याचे उद्देश आहेत. 24 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस व राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर आता आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाबद्दल आपण पाहणार आहोत. तर त्याची जी थीम आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण, स्वयंचलनाच्या जगामध्ये मानवी संसाधनाचे जतन करणे हे आहे. 3 डिसेंबर 2018 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेद्वारे म्हणजेच जनरल असेंब्लीद्वारे ह्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाची घोषणा करण्यात आलेली आहे. ज्या ठरावाच्या आधारे घोषणा करण्यात आली त्याचा ठराव क्रमांक हा 73/25 आहे. शिक्षणाचा अधिकार म्हणजेच मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेच्या आर्टिकल 26 म्हणजे कलम 26 मध्ये समावेश करण्यात आला आहे. युनिव्हर्सल डिक्लेरेशन म्हणजे जो जागतिक जगामध्ये सर्वत्रच ह्याची घोषणा करण्यात आलेली आहे मानवाधिकारमध्ये.
26 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. तर त्याची जी थीम आहे ते शिक्षण, आरोग्य आणि समानतेच्या माध्यमातून मुलींना सक्षम बनवणे ही आहे. ह्या दिवसाची जी स्थापना आहे ती महिला व बाल कल्याण विकास मंत्रालय, भारत सरकारद्वारे ह्या दिवसाची स्थापना व घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. ह्या दिवसाचा मुख्य जो उद्देश आहे, तो म्हणजे मुलींच्या हक्कांना चालना देण्यासाठी हा हा दिवस साजरा करण्यात येतो. मुलींच्या हक्कांना चालना देण्यासाठी जे महत्त्वाचे जे क्षेत्र आहेत, जे की मुलींना प्राधान्याने अग्रक्रम दिला जाऊ शकतो. हे असे क्षेत्र म्हणजे शिक्षण, आरोग्य, पोषण, सुरक्षा आणि लिंग समानता. हे 5 जे क्षेत्र आहेत, ह्या क्षेत्रांवरती सर्वात जास्त फोकस करून मुलींना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ह्या क्षेत्रामध्ये जास्त अग्रेसर करण्यासाठी भारत सरकारने हा दिवस घोषित केलेला आहे. 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ह्या दिवसाची जी थीम आहे ती सर्वसमावेशक विकासासाठी पर्यटन अशी ही थीम आहे. जो मुख्य उद्देश आहे हा दिवस साजरा करण्याचा, तो म्हणजे देशाच्या प्रगतीमध्ये पर्यटनाचे महत्त्व दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. पर्यटन मंत्रालय, भारत सरकार याच्याद्वारे ह्या दिवसाची स्थापना व घोषणा करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्रांची जी जागतिक पर्यटन संघटना आहे, म्हणजे संयुक्त राष्ट्राची ही वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन जी काही ही संघटना आहे, ती देखील दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करते व तो जागतिक पर्यटन कलाशी सुसंगत आहे. म्हणजे जे जागतिक पर्यटन दिन जो आहे, त्याचे जे काही पैलू आहेत, त्या दिनाच्या सुसंगत हे आहेत. हा आपला राष्ट्रीय पर्यटन दिन आहे. ह्या राष्ट्रीय पर्यटन दिनामध्ये जे काही फोकस्ड एरिया आहेत, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये फोकस केल्यानंतर जे काही भारताच्या आर्थिक वृद्धीमध्ये फायदा होणार आहे, असे क्षेत्र जे निवडले आहेत, ते म्हणजे इथं आहेत. शाश्वत विकासामध्ये पर्यटनाची भूमिका जी काय आहे, ते महत्त्वाचं आहे. आर्थिक वृद्धीमध्ये पर्यटनाचे महत्त्व कसे वाढू शकेल, हे पण यामध्ये बघितलं आहे. पर्यटन अनुकूल धोरणे आणि प्रोत्साहने तयार करणे त्यासाठी. तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दिवसाची जी थीम आहे ती मतदान करण्यासारखे दुसरे काहीही नाही व मी निश्चितच मतदान करतो किंवा करणार, ही अशी या दिवसाची थीम आहे. याची जी स्थापना आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीय निवडणूक आयोग याच्याद्वारे या दिवसाची स्थापना करण्यात आलेली आहे. याची जी उद्दिष्टे आहेत ती म्हणजे मतदानाचा हक्क हा मूलभूत हक्क आणि जबाबदारी म्हणून मान्य करणे, देशातील नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे, म्हणजेच मतदानाचा टक्का वाढवणे ही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 जानेवारी 1950 ह्या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झालेली होती. त्याच्या स्मरणार्थ ह्या दिवसाची घोषणा करण्यात आलेली आहे. 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची जी थीम आहे 2025 या वर्षासाठीची सुवर्ण भारत वारसा आणि विकास ही आहे. तर या दिवसाचे उद्दिष्ट जे आहे ते भारतीय संविधान आणि लोकशाहीची मूल्ये ही भारतीय समाज मानसात रुजविणे ही आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची सांस्कृतिक वारसा आणि कामगिरी याच्याही दर्शवणारे हे चित्ररथ सुद्धा तयार करणे किंवा तसा ते ह्या भारतीय प्रजासत्ताक दिनाची परेड असते त्यामध्ये ह्याचे सादरीकरण करणे हे सुद्धा असतं. तर हा दिवस का साजरा केला जातो याचं म्हणजे महत्त्वाची कारणं जी आहेत, भारतीय संविधान ह्या दिवशी अंमलात आणले गेलेले आहे आणि भारत प्रजासत्ताक होण्याकडे सुद्धा पाऊल टाकले गेले. परंतु ह्या दिवसाची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती म्हणजे 1929 डिसेंबर 1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर येथे अधिवेशन भरवण्यात आलेले होते. त्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जे अध्यक्ष होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी जे काही लोकांना एक साद घातलेली होती, म्हणजेच की लोकांना असं घोषणा केली होती की पूर्ण स्वराज्य दिन म्हणून 26 जानेवारी 1930 हा दिवस साजरा करण्यात यावा व तसा ते ठराव सुद्धा त्या 1929 डिसेंबर 1929च्या लाहोर येथील अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पारित करण्यात आलेला होता तो ठराव. तर तो ठराव त्या 26 जानेवारी 1930 साठी पारित केला होता, परंतु त्यावेळेला झालं नाही तो पूर्ण. म्हणून जी काही आपली राज्यघटना आहे ती राज्यघटना नोव्हेंबरच्या मंथमध्येच 1949 नोव्हेंबरच्या मंथमध्ये पूर्ण त्याचे वाचन वगैरे पूर्ण झालेले होते. त्रुटी वगैरे त्याच्या जे काही त्या सॉल्व्ह करण्यात आलेल्या होत्या. परंतु 26 जानेवारी हा दिवस आणि त्या दिवसापासून लागू करण्याचा आहे हे आधी ह्यांनी सर्वांनी मान्य करून
या पूर्ण स्वराज्य दिनाच्या ह्या स्मरणार्थ तिथून आपण संविधान लागू करणार आहोत हे ठरवून आपण ते संविधान लागू करण्यात आलेलं आहे. 28 जानेवारी हा डेटा गोपनीयता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यालाच डेटा प्रायव्हसी डे सुद्धा म्हणतात. परंतु डेटा प्रोटेक्शन डे जो आहे हा पूर्ण युरोप खंडामध्ये साजरा करण्यात येतो व युरोपातील 47 जे देश आहेत, म्हणजे पूर्ण 47 देशच आहेत असंही नाही, परंतु ज्या युरोप खंडामधून 47 देश हा डेटा प्रोटेक्शन डे साजरा करतात, जो आपण डेटा प्रायव्हसी डे म्हणून साजरा करतो. आणि ह्या दिवसाची जी सुरुवात आहे ती युरोपमधूनच झालेली आहे. 2007 ह्या साली घोषणा होऊन युरोपमध्येच ह्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. थीम 2025 ह्या दिवसाची जी आहे ती तुमच्या डेटावर नियंत्रण ठेवा किंवा डेटाची जबाबदारी घेण्याची शक्ती तुमच्याकडे आहे, असा ह्या दिवसाचं जी थीम आहे. पहिल्यांदा ह्या दिवसाची जी स्थापना किंवा हा दिवसाची घोषणा वगैरे जी झालेली आहे ती 2006 मध्ये काउन्सिल ऑफ युरोपद्वारा घोषणा झालेली आहे आणि 2007 पासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. परंतु घोषणा वगैरे होऊन काउन्सिल ऑफ युरोपद्वारा, ही काउन्सिल ऑफ युरोप ही फ्रान्सची संस्था आहे, फ्रान्सची. त्या फ्रान्सच्या संस्थेमधून या दिवसाची घोषणा करण्यात आली व हा दिवस 2007 पासून साजरा करण्यात आला. याचीच लोन परत पूर्ण जगभरामध्ये पसरत जाऊन आज डेटा प्रायव्हसी डे काही देशामध्ये साजरा करण्यात येतो, काही देशामध्ये डेटा प्रोटेक्शन डे म्हणून सुद्धा 28 जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. याचा मुख्य उद्देश आहे ना, तो म्हणजे गोपनीयता आणि डेटा संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा आहे. आणि डेटा संरक्षणावरील जगातील पहिला आंतरराष्ट्रीय जो करार आहे तो कन्व्हेन्शन 108 ह्याद्वारे ह्या डेटा संरक्षणावरील करारासाठी सह्या करण्यात आलेला आहे. कन्व्हेन्शन 108 म्हणजेच काय हो, तर या कन्व्हेन्शन 108 म्हणजेच ह्या करारामध्ये असं सांगितलं आहे की प्रत्येक जीव म्हणजे जो काही माणूस आहे, विचार करू शकणारा प्राणी जो आहे, ह्याची जी माहिती आहे तो स्वतः सक्षम आहे त्याचं डेटा संरक्षण करण्यासाठी व त्याचा डेटा संरक्षण करणे हा त्याचा मूलभूत अधिकार सुद्धा आहे आणि तो हिरावून घेतला जाणार नाही, हे या डेटा संरक्षणावरील कन्व्हेन्शन 108 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि वेगवेगळ्या सिरीज ज्या काय आहेत, जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी लागू होतात, अशा सिरीजसाठी आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि अशाच ज्यांना उपयोगाला पडणार आहे हा व्हिडिओ, अशा लोकांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअरसुद्धा करा. धन्यवाद.